नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। आपण पाहतोय मुंबई महापालिकेची सोडत जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि या सोडतीमध्ये पाहायला गेलं तर आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, महापालिकेच्या निवडणुका सुद्धा होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती ही सोडत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। अखेरीस आता आपण पाहायला गेलं तर ज्या प्रकारे सोडत जाहीर झाली आहे त्या पार्श्वभूमीवरती आता निवडणुका सुद्धा लवकरच घोषित होण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र कशा प्रकारे सोडत जाहीर झाली आहे, कोणत्या प्रभागाला कोणता आरक्षण जाहीर झाले हे सुद्धा आपण पाहणार आहोत। साधारणतः आपण पाहतोय आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास आरक्षण सोडतीचं आयोजन हे मुंबई महापालिकेच्या इमारतीत करण्यात आलं होतं आणि त्यासमोरच आपण होतो आणि या ठिकाणी सोडत जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि आपण पाहतो या ठिकाणी साधारणतः या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं तर अनुसूचित जाती म्हणजे महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी ही सोडत काढण्यात आली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती सोडत जी ती जाहीर केलेली आहे। मुंबई महापालिकेच्या एकूण 227 प्रभागांपैकी 114 प्रभाग हे महिला उमेदवारांसाठी आरक्षित असतील, तर अनुसूचित जातींसाठी एकूण 15 वॉर्ड राखीव असतील। यामध्ये अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारांसाठी 8 वॉर्ड आरक्षित असतील, तर अनुसूचित जमातीसाठी 2 वॉर्ड राखीव असतील। त्यापैकी एका ठिकाणी महिला उमेदवारासाठी आरक्षण असेल, तर ओबीसीसाठी मुंबईतील 61 वॉर्ड राखीव असतील। यामध्ये 31 महिला ओबीसी उमेदवारांची समावेश असेल, तर सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 61 वॉर्ड राखीव असतील। यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गाच्या 31 महिला उमेदवारांचा समावेश असेल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेली आहे। दरम्यान साधारणतः पाहायला गेलं तर दिनांक 14 नोव्हेंबर ते गुरुवार 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आरक्षण प्रारूपावर हरकत व सूचना सादर करता येणार आहेत आणि दाखल झालेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्यामुळे आपण पाहायला गेलं तर एकूणच एकंदरीत संपूर्ण पाहायला गेलं तर ज्या प्रकारे आरक्षण सोडत ही जी जाहीर झालेली आहे, या आरक्षण सोडतीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला उमेदवारांचा समावेश पाहायला मिळतोय। निश्चितच आपण एकीकडे पाहायला गेलं तर राज्यामध्ये विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या झाला आणि या निवडणुकांमध्ये ज्या प्रकारे लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीमध्ये जी काय बाजी मारली, म्हणजे जी काय मतं फिरली आणि सगळं पाहायला गेलं तर जी काय वाढीव मतदान असेल, मतदान स्टोरी असेल, या सगळ्यामध्ये जरी आत्ताची जी काय वादावाद असेल, आरोप प्रत्यारोप असेल, या सगळ्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जी काय घोषणा करण्यात आली होती लाडक्या बहिणीची आणि त्यानंतर लाडक्या बहिणींकडच्या प्रत्येक खात्यात दर महिन्याला 1,500 रुपयाची ही जी काय साधारणतः योजना ही जी काय जाहीर करण्यात आली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं आणि त्याच पार्श्वभूमीवरती यंदा महापालिका निवडणुकीमध्ये महिला उमेदवार या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार आहेत आणि त्यानुसार सोडत सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे। महिला आरक्षण जे ते जाहीर करण्यात आलेलं आहे, वॉर्ड जे ते महिला आरक्षण जाहीर करण्यात आलेले आहेत। एकूण सदस्य संख्या ही यंदाच्या महापालिका निवडणुकीमध्ये साधारणतः पाहायला गेलं तर 227 असणार आहे। महिलांसाठी राखीव वॉर्ड जे आहेत ते 114 आहेत, अनुसूचित जातींसाठी राखीव वॉर्ड हे 15 आहेत आणि त्यामध्ये महिला या 8 त्यापैकी 8 वॉर्ड हे महिलांसाठी राखीव आहेत। अनुसूचित एकूण जमातींसाठी एकूण राखीव वॉर्ड जे ते 2 आहेत आणि त्यापैकी 1 वॉर्ड हा महिलांसाठी आहे। ओबीसी साठी 61 वॉर्ड राखीव ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी 31 वॉर्डमध्ये महिला उमेदवार असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। सर्वसाधारण वॉर्ड हे 149 आहेत आणि त्यापैकी महिला राखीव या 74 असणार आहेत। त्यामुळे निश्चितच आपण पाहायला गेलं तर प्रत्येक वॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे निश्चितच यंदा नगरसेवकापदी साधारणतः पाहायला गेलं तर लाडक्या बहिणी ह्या पाहायला मिळणार आहेत महायुतीच्या या सगळ्या पाहायला गेलं तर। मात्र असं असलं तरी आता महिला उमेदवारांना सर्वाधिक संधी, त्यामुळे प्रत्येक पक्षाचं साधारणतः पाहायला गेलं तर ज्या प्रकारे महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेला हा वॉर्ड आहे, त्यामुळे निश्चितच आपण जर पाहायला गेलं तर आगामी काळामध्ये ज्या प्रकारे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत यामध्ये पक्षाकडून कशा प्रकारे रणनीती आखली जाते, कारण प्रत्येक पक्ष हा तयारी करतो, जोरदार तयारीला सुरुवात करत आहे। अनेकांनी साधारणतः पाहायला गेलं तर निश्चितच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून असेल किंवा काँग्रेसमधून असेल,
यांनी सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश केला आहे। सर्वाधिक पक्ष प्रवेश आपण जर पाहायला गेलं तर पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, आमदार, खासदार यांच्यापासून मोठ्या प्रमाणात महायुतीमध्ये पक्ष प्रवेश होताना पाहायला मिळत आहे। आणि महायुतीपैकी सर्वाधिक प्रवेश हे पहिला भाजप आणि त्यानंतर शिवसेनेमध्ये होताना पाहायला मिळत आहे। तिसरा क्रमांक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात येतो। मात्र या सगळ्यामध्ये आता ज्या प्रकारे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आलेली आहे त्या पार्श्वभूमीवरती नेमकं कोणत्या वॉर्डमध्ये कोणत्या वजनाचं नगरसेवक आपल्याला पाहायला मिळतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यानंतर जर आपण पाहायला गेलं तर एकीकडे आरक्षण सोडत ही जाहीर करण्यात आली आहे, दुसरीकडे आपण पाहत आहोत की ज्या प्रकारे आता 14 ते 20 नोव्हेंबर रोजी यावरती आपण पाहायला गेलं तर यावरती हरकती सुद्धा मागवता ज्या आहेत येणार आहेत। आणि दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर मुंबई महापालिकेतील अनुसूचित जमातीकरिता आरक्षित प्रभाग कोणते तर प्रभाग क्रमांक 53 आणि प्रभाग क्रमांक 121 हा अनुसूचित जमातीकरिता आरक्षित प्रभाग असणार आहे। तर मुंबई महानगरपालिकेतील अनुसूचित जातीकरिता आरक्षित एकूण 15 वॉर्ड आहेत, तर ते कोणते वॉर्ड आहेत ते आपण बघूया। त्यानुसार महिला आरक्षण धरून प्रभाग क्रमांक 26, प्रभाग क्रमांक 93, प्रभाग क्रमांक 151, प्रभाग क्रमांक 183, यासोबतच प्रभाग क्रमांक 146, प्रभाग क्रमांक 152, प्रभाग क्रमांक 155, प्रभाग क्रमांक 147, 189, 118, 183, 215, 141, 133 आणि 140 अशा प्रकारे पाहायला गेलं तर मुंबई महानगरपालिकेतील अनुसूचित जातीकरिता आरक्षित 15 वॉर्ड हे असणार आहे। यानंतर मुंबईतील कोणते वॉर्ड हे महिलांसाठी राखीव असणार आहेत हे सुद्धा आपण पाहिलं। यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव वॉर्ड हे 133, 183, 187, 186, 155, 118, 151, 189 हे आपण पाहिलं। तर 121 आहे निश्चितच आपण पाहतो की आता राखीव वॉर्ड जे ते आपण पाहिलेले आहेत। यानंतर जर आपण पाहायला गेलं तर निश्चितच यामध्ये आपण साधारणतः सोडत जी ती जाहीर झालेली आहे आणि सोडतीनुसार आपण एकंदरीत कोणत्या प्रभागामध्ये कोणत्या वॉर्डसाठी महिला आरक्षित आहेत ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे आता निश्चितच कशा प्रकारे आता यामध्ये पक्षाकडून कशा प्रकारे उमेदवारी दिली जाते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। यासोबतच आता ज्या प्रकारे ही सोडत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते जी जाहीर झालेली आहे, यानंतर प्रत्येक पक्ष कशा प्रकारे निर्णय घेतात, कशा प्रकारे उर्वरित आपण जर पाहायला गेलं तर उर्वरित ज्या प्रकारे आता या सगळ्यामध्ये महत्वाचं ठरणार आहे ते म्हणजे कोणाला संधी मिळते नगरसेवक पदासाठी हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। दरम्यान आपण जर पाहायला गेलं तर एकूण 227 जागांसाठी आरक्षण सोडत जी ती जाहीर झालेली आहे आणि या सोडतीमध्ये निश्चितच आपण पाहायला गेलं तर महापालिकेची ही सोडत अत्यंत महत्वाची होती। सर्वांचं लक्ष त्याकडे लागलं होतं, सर्व पक्षांचं सुद्धा लक्ष लागलं होतं। आगामी काळामध्ये असं जर पाहायला गेलं तर नगर परिषद नगर पंचायतीच्या निवडणुका या 2-3 डिसेंबर रोजी होणार आहेत। 2 डिसेंबर रोजी मतदान आणि 3 डिसेंबर रोजी मतदानाची मोजणी। त्यामुळे नगर परिषद नगर पंचायतीनंतर थेट आता जिल्हा परिषद आणि महापालिका एका टप्प्यात होतात, त्या जिल्हा परिषदेनंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये महापालिका होतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं करणार आहे। त्यामुळे या सगळ्यावरती आपल्या लक्षात ठेवायचं या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। कॅमेरा पर्सन अवधेश परिसर, मी वैभव पाटील, मुंबई।